एमपीएससी गट ब मधील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे 4 जानेवारीला झालेल्या परीक्षेमधील। आता या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे की बाबांनो काही पुस्तकांची एव्हरेजली किंमत अशी अशी दिलेली आहे, त्यातली 2 पुस्तकं आपण वजा केली, त्याच्यानंतर येणाऱ्या पुस्तकांची किंमत एव्हरेजली सरासरी एवढी आहे, तर त्या 2 पुस्तकांची किंमत किती असणार असं सांगितलेलं आहे। आपण डायरेक्टली इथं बघूया बघा काय मुद्दा मेन्शन केलेला आहे की एक 10 पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे 16 रुपये आहे। 10 पुस्तकं आहेत त्यांची सरासरी किंमत 16 रुपये होत आहे। दुसऱ्यामध्ये काय सांगितलं की 2 पुस्तके काढल्यानंतर उरलेल्या पुस्तकांची सरासरी किंमत किती येत आहे तर 9.5 रुपये येत आहे। किती 9.5 रुपये येत आहे। त्याच्यानंतर एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या 40 पट काय तर 40% जास्त आहे, तर त्या 2 पुस्तकांची किंमत किती असेल, म्हणजे आपल्याला त्या 2 पुस्तकांची किंमत काढायची आहे बरोबर। आता पहिल्या कंडिशनच्या बेसिसवरती आपण बघितलं तर किती आहे 16 गुणिले 10 याचा अर्थ 160 रुपये ओव्हरऑल काय झालं तर त्या पुस्तकांची किंमत आहे। 10 पुस्तकांची किंमत 160 रुपये आहे। त्याच्यानंतर यातली 2 पुस्तकं काढली, म्हणजे ह्या 10 मधली काय केली तर 2 पुस्तकं काढली, त्याची सरासरी किती येते 9.5 रुपये येत आहे। म्हणजेच 9.5 रुपये गुणिले किती असणार आहे 8 इज इक्वल टू किती येईल बघा 8 पंचे 40 शून्य आला 8 9 72 72 आणि 4 किती आला 76 आहे। म्हणजेच ते 2 पुस्तकं काढल्यानंतर उरलेल्या 8 पुस्तकांची किंमत किती येत आहे तर 76 रुपये येत आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे या 160 मधून 76 वजा केली तर आपल्याला त्या 2 पुस्तकांची किंमत मिळणार आहे बरोबर, कारण हे 8 पुस्तकांच्या साठी आहे आणि हे 10 पुस्तकांच्या साठी आहे, तर 2 पुस्तकांची किंमत काय असेल। मग हे जर आपण वजाबाकी केली 160 मधून 76 वजा केले तर किती येते बघा 10 तून 6 गेले 4, त्याच्यानंतर इकडं 84 ओके 84 रुपये येत आहे। म्हणजेच त्या 2 पुस्तकांची किंमत 84 रुपये असणार आहे। आता ही तिसरी कंडिशन दिलेली आहे। आता तिसरी कंडिशन यूज करायची काही गरज पडणार नाहीये। अशी कुठली ह्या ऑप्शन मधली ही आहे पर्याय आहे की त्याच्यामध्ये 84 रुपये त्या दोन्ही पुस्तकांची किंमत येऊ शकते, ते आपल्याला शोधायचं बघा ओके। आता 30 इथं मेन्शन केलेलं आहे ते 30 आणि 18 यांची बेरीज किती येते तर 48 येते, हा पर्याय असेल का नाहीये। 25 आणि 12 किती येत आहे 37 येत आहे, हा पण पर्याय नाहीये। तर 40 आणि 24 64 येत आहे, हा पण पर्याय नाहीये। म्हणजेच पर्याय कुठला असणार आहे तर पर्याय पहिला बरोबर असणार आहे। अशा पद्धतीने इथे 10 पुस्तकं असेल उद्या 17 देतील उद्या 80 देतील, तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे या स्टेपनेही अशा प्रकारची गणितं सोडवायची आहेत। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब